गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. छोटा श्रोता विवानला पण नमस्कार आणि सगळ्यांना विमेन्स डे च्या पण शुभेच्छा. आणि आपण आता गेल्या वेळी जो श्लोक होता त्याचा आपण शेवटची ओळ आता डिटेल घेणार आहोत. पूर्ण श्लोक आता परत एकदा मी सांगते. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे बोगणे सर्व ही कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे. तर आता घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे म्हणजे आपलं एक्सप्लेनेशन मी गेल्या वेळी आपलं झालं होतं आणि कोणाला मतिमंद म्हणतात हे पण झालं होतं. तर म्हणजे परत एका लाईनीत आपण आपला जन्म वासनामुळे झालेला आहे. वासनेचं मूळ कारण म्हणजे आपल्या जन्माचं मूळ कारण आपलं वासनाच आहे. म्हणजे आत्ता मी बीज, पुढच्या कर्मात माझं फ्युचर म्हणजे जे पुढचं आहे ते त्याचं कर्माचं फळ आहे आणि आता मी ते बीज आत्ताच, तसं गेल्या जन्माचे जे बीज रोवले होते त्याचं फळ आता आलंय आपल्या पुढे आणि त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. तर ह्या दोघांचा खूप सारखा संबंध रिपीटेडली येतोय. तर मागे आपण अकस्मात शब्दाचा पण ह्याच्यात त्याचा विचार केला होता. तर आपण खेद का मानतो मृत्यू आणि एखादी गोष्ट अकस्मात झाली ती आपला विचार झाला होता. अकस्मात म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा घडत नाही आणि घडतं, जेव्हा मी अपेक्षा नाही करत आहे तेव्हा घडतंय आणि सुख आणि दुःख दोन्ही घटना असू शकतात त्या. तर असं मला पचत नाही ते असं आपण म्हणतो म्हणून आपण अचानक झालं असं बोलतो. पण ते अचानक नसतं खरं. आपली जी वासना असते त्याचं फळ त्यावेळी ते फळ आलेलं असतं पण आपल्याला स्मृती नसते त्या गोष्टीची म्हणून आपल्याला ते अचानक वाटतं. म्हणून खेद जो असा करतो की अरे हे माझ्या वाट्यालाच का आलं, मी तर एवढं चांगलं करते, ते आपल्याला सगळी जंत्री माहिती आहे. तर हा जो खेद करतो तो मतिमंदच आहे. का मतिमंद आहे? कारण माझ्याच बुद्धीमध्ये ही वासना गेल्या जन्मी झाली होती. त्याचं ते फळ आता फळरूपी ते मला आता जे भोग आहे चांगलं पण आणि वाईट म्हणजे अचानक आल्यासारखं वाटतं. ते अचानक नाहीच आहे. फक्त मला त्या गोष्टीचं आता स्मृती नाहीये की मी गेल्या जन्मी माझी ही वासना होती आणि ती आता ह्या क्षणी फळाला येते अशी मला त्याची आता स्मृती नाही म्हणून मला ते अचानक वाटतंय. तर म्हणून समर्थ म्हणतात की आणि आपण खेद करतो माझ्याच वाट्याला का आलं. तर हे आणि असं हा आणि त्याहूनही जास्ती आता त्यांनी ह्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था ह्याचं एक माझ्या श्रीगुरूंनी इथे सर्व ही कर्मयोगे ह्याच्यामुळे खास करून जे आपण प्रापंचिक लोक आहोत त्यांना कुटुंबाविषयी एक प्रकारची स्टॅच्युटरी वॉर्निंगच दिली आहे. जसं की आपण पाहिलं आहे की कुटुंब आता कुटुंब मी माझं शरीर ज्या जगात राहतं ते मी माझ्या कुटुंबात राहते. कुटुंब ज्या पृथ्वीवर राहतं ते अजून एक जग आपण पाहिलं आणि हे सगळं ब्रह्मांडाच्या पुढे ज्याचं अधिष्ठान ते ब्रह्म असं ही आपली व्यवस्था आपल्याला तर चांगली माहितीये. पण ईश्वरी व्यवस्थाचाच भाग म्हणून कुटुंब मी म्हणजे कोणी माझे नातलग आता ह्या जन्मी हे पॉकेट्स म्हणू आपण त्याला. म्हणजे सगळे लोक एकत्रित आनंदाने राहू नाही शकत म्हणून हे असे छोटे छोटे ग्रुप्स म्हणजे पॉकेट्स आपण ज्याला फॅमिली म्हणतो किंवा कुटुंब म्हणतो. हे एक ईश्वराचीच केलेली व्यवस्था. पहिली गोष्ट आपण माझ्या वाटेला आज जे कोणी माझे नातेवाईक आहे हे ईश्वरी व्यवस्थेचा भाग म्हणून ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये मला चॉईस नाही आहे काही कारण माझा प्रारब्धाच्या हिशोबाने ते मला आता माझ्या वाटेला आले आहे. हे जर आपण कुटुंबात आपण संसार करताना लक्षात जर आपण ठेवलं
तर आपण खेद नाही करणार की माझ्याच वाट्याला हे भोग आलं. किंवा कधी कधी आपण चिडून आपल्या पोरांना पण कधी कधी बोलतो, तू बघ दुसरे कसे आणि तू कसा हससा, किंवा तू कशी अशी माझ्याच वाटेला तू आला, पुष्कळशा आया अशा चिडून बोलतात आणि आपण पण लहानपणी हे ऐकलेलं असतं. पण हे सगळं आपण हे बोलतो सहज, पण ह्यांनाच समर्थाने ना मतिमंद आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. जर आपण असं बोलतोय तर आपण मतिमंद आहोत. आणि त्यामुळे दुसरं पण कोणी आपल्याला जर बोलत असेल तर मनात समजावं की समर्थाचा मतिमंद आठवावा, की ही व्यक्ती मला अशी बोलते, कुठून तू माझ्या नशिबात आली. तर तेव्हा पण आपल्याला कोणी बोलतोय तेव्हा पण आपण हे आठवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समोरचं आपल्याला असं बोलतोय त्याचं वाईट नाही वाटणार. कारण का समर्थाने अशा लोकांना मतिमंद दिल्या, मनातल्या मनात आपण विचार करून आपण हसू शकतो मनात, पण त्या व्यक्तीला नाही सांगायचं, तोंडावर येतं तो अजून चिडेल. तर अशी ही जी प्रत्येक जो घटक आहे तो आपला प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला आहे हे आपण पाहिलं, आणि आपण त्याच्यात कशी लुडबुड करतो ते पण पाहिलं, आणि असे लुडबुड करणारे पण मतिमंदच आहे. आणि आता ह्या सगळ्यांचं कारण अ, आपण आता काय करू शकतो? मग आपण करायचं काय? बरं आपल्याला कळलं आता. मनाचे श्लोक कधी पण पहिले समजून घ्यायचे आणि मग ऍप्लिकेशन करायचं पार्ट नेहमी श्लोकच्या. आपण आपली तशीच एक प्रकारची एक थीम चालली आहे की पहिले अर्थ, मग तो समजून घेणे डीप मिनिंग, आणि मग तो मी कसा लावू शकते. तर आता लावून घेण्याचा पार्ट आपला शेवटची लाईन मध्ये आहे की आता खेद मी करणार नाही, मी मतिमंद आहे मला माहिती, मी भान पण ठेवेल त्याचा. आणि मग मी करू काय शकते, तर म्हणजे नक्की काय करायचंय मी कुटुंबात वावरताना. तर मी कुटुंबात वावरताना नक्की म्हणजे माझं कर्तव्य तिथं मला करायलाच लागणार आहे. जो माझा रोल आहे तो तो मी खेद न करता करणार आहे. काही माझ्या मनासारखं झालं नाही झालं तरी रामकृष्ण हरीचं आपण खोड रबर आणि चॉकलेट असं दोन्ही वापर आपण करणार आहोत. काय काय अशा आपण आता आता आपल्याला 2-3 महिने झाले तर ह्या पट्ट्या आपण घड्या बनवून ठेवल्यात, की जर मला माझ्या नावडीचं नाही झालं तर मी काय काय करणार आहे. आणि मी जर मला प्रश्न विचारते की मी माझं प्रारब्ध घडवू शकते का, मला आता हे भोग नको आहेत, तर मी करू शकते का, बदलू शकते का? नाही बदलू शकत मी. मग मी दुसऱ्यांचं प्रारब्ध कसं बदलवणार? माझ्या मुलांना काही वेगळं पाहिजे आहे, माझ्या मुलीला काय वेगळं पाहिजे आहे, आणि मी माझं कसं त्याच्यावर, मी दुसऱ्यांचं प्रारब्ध नाही बदलू शकणार. हे वास्तव आहे. मी काय करू शकणार? जर त्यांनी मला विचारलं काही त्यांचा निर्णयाबद्दल तर मी त्यांना मार्गदर्शन करू शकणार, नंबर 1. नंबर 2, जर काही पैशांची मदत लागली ती करू शकणार. जर त्यांना एन्करेजमेंट लागलं तर ते त्यांचं मानसिक बळ वाढवण्यासाठी मी तशी मदत करू शकते. त्यांना मी प्रसन्न ठेवायचं काम करू शकते. त्यांना प्रेमाने जे काय मला करता येईल ते मी करू शकते. ह्याच्या पलीकडे मी फोर्सिबली काय पण नाही करू शकत. केलं तर त्याचे दुष्परिणाम पण होतात आणि माझ्या हातात नाहीये. ते माझ्या हातात आहे असं मी वाटतं म्हणजे मी ईश्वरी व्यवस्थामध्ये लुडबुड करते. आणि ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि मी अल्प शक्तिमान आहे, म्हणून माझं चालणार नाहीये त्याच्यापुढे. हे वास्तव आहे. तर हे भान आपल्याला राहिला, हा झाला आपला ऍप्लिकेशनचा पार्ट. तर मतिमंद ते खेद माने वियोगे. आता वियोग शब्द आला आहे. संयोग आणि वियोग. आता आपण ह्याचा विचार करणार आहोत की इथे समर्थांनी वियोग हा शब्द का बोलले पहिले. तर वियोग ह्याच्यासाठी आहे की वियोगचा विचार करताना वियोग संयोग पहिलं करतो, कारण संयोग झालेलेच गोष्टींचा वियोग होतो. तर असा लॉजिक आहे. त्यामुळे वियोगच्या पहिले आपण संयोग हा अर्थमध्ये नाही दिलेला आहे, पण हा ह्याच्यात ते हिडन मिनिंग आहे, म्हणजे छुपा मिनिंग आहे की वियोगच्या अगोदर मला संयोगचा विचार करायचा. आता संयोग म्हणजे काय? आता संयोग ह्याला प्रत्येकाला माहिती आहे, कुठला पण योग किंवा युनियन किंवा संयोग होण्यासाठी किमान 2 गोष्टींचा मिनिमम म्हणतात, तसं किमान 2 गोष्टी लागतात. मी कशाचा अभ्यास करते आहे? जीवाचा आत्म्याशी संयोग होणार आहे का, हा प्रश्न. आपण जेव्हा म्हणतो जीव ब्रह्म ऐक्य म्हणतो, आपण त्याला संयोग म्हणतो, वियोग म्हणतो का नाही. कारण संयोग जर मी म्हणले की माझा आत्म्याशी संयोग झाला म्हणजे आत्मा एक आणि मी वेगळा असं होतो. आणि आपण मागे गेल्या त्यात बघितलं होतं
टॉर्चच्या दृष्टीने जो डेमो झालेला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मी कुठचं चैतन्य आहे आणि माझ्यामध्ये आत्मप्रकाश आणि तुमच्यामध्ये आणि सगळ्या जगामध्ये समानतेने आहे, त्यामुळे वियोगाचा प्रश्नच येत नाही. तर आत्मा ह्याला संयोगही नाहीये आणि वियोगही नाहीये, तरी पण म्हणून आणखीन कारण नंबर 2 मतिमंद समर्थ म्हणतात हे त्यांचं मेन कारण आहे की आत्म्याला संयोग आणि वियोग नाही आहे. आणि माझा मुलगा आता परदेशात गेला, माझे श्री गुरु खूप 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 रंजक वर्णन करतात, कारण हा टॉपिक ब्रह्म ब्रह्म समजून घेणे इझी नाहीये. थोडं लाईट त्यांची शैलीच आहे ती की ती थोडं हलकं वातावरण करतात. मला एवढं जमत नाही ते, पण ते जे उदाहरण देतात नेहमी की मुलाशी वियोग झाला. आता अमेरिकेत जनरली आपले बरेचसे पोरं अमेरिकेत इंजिनियर्स डॉक्टर्स म्हणून गेलेले असतात आणि शनिवारी रविवारी आपण त्यांच्या फोनची वाट बघत असतो आणि एखादा शनिवार नाही आला फोन, त्याच वेळी पण नाही आला, आपण सगळं काम सोडून पूर्वी फोन क्रेडलवर ठेवायचे. त्याचं उदाहरण माझे श्री गुरु देतात. आता तर मोबाईल आहे म्हणा, पण रिंग वाजली की लगेच उठायचं, जायचं, आवाज ऐकायचा. आता तर व्हिडिओ कॉल्स आहेत. आणि जर एखाद्या वेळी जर वियोग झाला तर मग आपलं काय आपली जी म्हणजे जे वातावरण होऊन जातं ते प्रत्येकाला माहिती आहे, ते सांगायची गरज नाहीये. मग हा पण एक खेदाचा भाग आहे. इथे आपण काय करतोय, परत जो कोणी ज्यांचे कोणी परदेशात आहे आणि एक फोन कॉल एक आठवड्यात रेग्युलर आला नाही आणि मग जर खेद चालू केलं तर स्वतःला मतिमंद खुशाल म्हणून घ्या, कारण ते समर्थ सांगतात आहे की वियोग जिथे संयोग नाहीये तिथे वियोग नाहीये. आणि आपण तर रोजच खेद करत असतो. एखादी गोष्ट जवळ असेल तर मग आपण नाचतो, ती गेली की मग लगेच आपल्याला त्रास होतो. तर हा जो संयोग आणि वियोग आहे आत्म्याला नसतो. आणि मी म्हणजे सुखरूप आहे, मला संयोगही नाहीये, वियोगही नाहीये, म्हणून मी खेदही करणार नाही. आणि जर मी खेद केला तर माझी मती कशी आहे, मंद आहे. तर हे आता जो सगळा समर्थांची जरा भाषा कडक आहे, कधी मऊ सांगतात कधी कडक, तर हे त्यांनी एक कडक शब्दात आपल्याला सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक पॉइंट हा मिळणार नाही कुठे, पण माझे श्रीगुरूंनी इथे मुद्दामहून सांगितलं आहे की मायेचा पडदा, आपण मागे विचार केला की माया ही स्वाश्रय आहे. स्व म्हणजे ब्रह्म म्हणजे अधिष्ठान, माया त्याच्या आश्रित आहे. त्यामुळे जे काय होतं आपलं जे काय आपण बघितलं, मायेचा पडदा कुठे कुठे असतो. जे काय ज्या क्षणी मी समजते की मी म्हणजे शरीर आहे, म्हणजे शरीर माईक आहे, मी मायेच्या कक्षात आली, असं आपण जेव्हा मी शरीर सत्य आहे हे समजते, जग सत्य आहे ते समजते, याचा अर्थ मायेचा खेळ सुरू झाला, मायेचा पडदा माझ्या डोळ्यावर चालू आहे असं. पण त्यावेळी जर आपण मायेचं अधिष्ठान हे ब्रह्म आहे, ती स्वाश्रय आहे, तिचा जो काही खेळ चालतो मायेचा तो ब्रह्माच्या अधिष्ठानावर चालतो, हे जर आपण भान ठेवलं तर मग आपल्याला मायेच्या म्हणजे तिच्या पकडीत येणार नाही. आपण मागे मला माहित नाही इकडे सांगितलं होतं की नाही की जेव्हा दोन कुस्ती करतात तेव्हा ते तेल लावतात त्याच्या पकडीचं निसटताना, तशी मायेची पकड माझे श्री गुरु नेहमी सांगतात, मायेची पकड मधून निसटताना विचारांचं ग्लिसरीन लावावं. तर अशा वेळी जेव्हा जेव्हा मला कुठे वाटतो की मुलीचा फोन नाही आला, मला असं वाटतं काय झालं, सगळं ठीक आहे का, आणि मग थोडी उदास होते, तर मग मी मायेच्या पकडीत आली आहे. विचारांचं ग्लिसरीन, मग सांगते काय, करते काय, कोण आहेस तू, काय करतेस, लक्षात आहे ना, मी म्हणजे सुखरूप आहे, जे काय होतं ते शरीराला होतं, तिच्या प्रारब्धाप्रमाणे जे व्हायचं ते होईल. आता मात्र तू तिच्याविषयी विचार कर, पण एवढा नको करू की तू तुझं कर्तव्य आता जे तुझ्या समोर आहे त्याच्यामध्ये तू करू नाही शकत. असं म्हणजे दुःखाचा तरंग असू होऊन दे, लाट नको होऊन दे, हे अशी विचारांची ग्लिसरीन त्याला आपण म्हणतो. तर मायेच्या पकडीतनं हळूहळू मी स्वतःला सोडवून घेते. आणि नाही शनिवारी फोन आला तर रविवारी तर येतोच, आणि काय ना तर टेक्स्ट येतो, पुन्हा माझी गाडी एकदम खुश. तर असं हे सुख आणि दुःखाच्या द्वंद्वात आपण हिंदोले खातच राहतो, कारण
एवढं सोपं नाहीये की मनाचे श्लोक ऐकले समजले आणि लगेच आपण तसंच वागायला लागलो. हळूहळू विचाराने पहिले विचार रुजले पाहिजेत आणि नंतरच त्याप्रमाणे आपलं वागणूक चेंज होऊ शकतं हळूहळू. म्हणून 205 श्लोक आहेत, 5च श्लोक नाहीयेत ह्याच्यात. आणि ह्याला हे करण्याचं कारण काय आहे, तर आपल्याला काय पाहिजे असते, मुख्य म्हणजे आपल्याला सर्वांना प्रतिष्ठा पाहिजे असते. आता प्रतिष्ठेचा एक वेगळा अर्थ इकडे मी तुम्हाला सांगणार आहे, जो माझ्या श्रीगुरूंनी सांगितलाय. प्रतिष्ठा म्हणजे स्टेबिलिटी, स्थिरता, पाय रोवून ठेवणे. एखादी गोष्ट मला आता मिळाली आहे ती कायम तशीच त्याच स्टेटमध्ये राहायला पाहिजे, हे समजणे ह्याला म्हणतात प्रतिष्ठा. आणि मायेचं काय, आपण मायेबद्दल आपण काय, तिची काय खासियत आहे, ती कुणाला कायम प्रतिष्ठित राहू नाही देत. आपण त्याच्यासाठी श्रीरामांचं पण उदाहरण बघितलं, श्रीकृष्णांचं उदाहरण बघितलं, की कायम कीर्ती अशी कुणाला संतांना नाही मिळाली, अवतारांना नाही मिळाले, मला काय मिळणार आहे, असं आपण हे जे भान ठेवलं तर जे आपण प्रतिष्ठेसाठी आपलं कर्तव्य चोख करावं, पण प्रतिष्ठा टिकून राहील हे भयाने आपण काम करत नाही. ज्यावेळी प्रतिष्ठेला थोडासा तडा जातो तर मग आपण त्याच्यातनं लोक सावरत नाही आणि आपल्या आजूबाजूला पण आपण त्याच्यासोबत त्या दुःखात बुडवतो. हे आपण लक्षात ठेवलं तर मग हळूहळू आपल्या ह्याच्यात वैराग्य म्हणजे विरक्ता. आता विराग हे सगळं का करायचं आहे, विराग, म्हणजे वेगळं होणे, आणि राग म्हणजे, रागचा अर्थ तो वाला राग नाही, सगळ्यांना माहितीये राग म्हणजे प्रेम. आणि प्रेम नसणे म्हणजे काय, आसक्ती नसणे. तर विराग, वैराग्य, विवेक आणि वैराग्य, बस हे दोन, समजा हे दोन पाय आहेत एका साधकाचे, एक पाऊल विवेकाचं आणि एक पाऊल वैराग्याचं. त्याशिवाय मी काय वाचते हे ज्ञान मला वापरताच येणार नाही जर मी विचार पण नाही केला तर. तर म्हणून विराग म्हणजे ही आसक्ती नसलेली जी अवस्था असते ती का संत विवेक 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 बोलतात, वैराग्य 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 बोलतात. आणि आपण प्रपंचात राहून आपण कसं विरक्त राहू शकतो, का बरं संत हे आपल्याला वारंवार सांगतात आहे, कारण वैराग्य काय असतं, अभय रूप असतं. अभय रूप विराग मध्ये भय नसतं. एक वैराग्य सोडलं तर बाकी सगळं भीतीने ग्रासलेलं असतं. म्हणजे आपल्याला वियोग बघा ना, आपल्याला कल्पना पण सहन होत नाही की कोणी माझ्यापासून म्हणजे कायमचं दूर जाऊ, आपलं 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 जर प्रेम आहे, आणि हे सत्य तर सगळ्यांना भोगावंच लागतं, पण सहन होत नाही ती कल्पना, कारण विरक्तता अजून निर्माण नाही झाली आपण. तर त्या दिशेने संत आपल्याला माझे श्री गुरु आहेत, त्यांची एक कन्या कॅन्सरने वारली, त्यांची पत्नी पण कॅन्सरने वारली, पण तरी पण ते सावरून म्हणजे 8 दिवसात सावरले, पण ते पूर्वीसारखे. पण पण तसं जर कोणी त्यांना पाहत होतं तर म्हणत होतं, काय ह्यांना तर काय वाटतच नाही, ह्यांना गुरु झाले म्हणून काय बायको त्यांच्याविषयी प्रेम नाहीये का, म्हणजे त्यांनी काय आता ओक्साबोक्शी रडायला पाहिजे का सगळ्यांसमोर. पण एक वैराग्य म्हणजे दुःख आहे, पण त्याच्यामध्ये काय म्हणतात, ऍक्सेप्टन्स पण आहे की ही ईश्वर नियोजन आहे. त्यांनी ईश्वर नियोजन मध्ये लुडबुड नाही केली, कारण ईश्वर मान्य आहे की त्याच्या ताकद आहे, त्यांच्या प्रारब्धाने ते गेले असं. आणि हे हे त्यांनी अनुभव घेतलाय, त्यांचे बोल अनुभवाचे आहेत, आणि ते जेव्हा आपल्याला सांगतात, कमीत कमी आपण त्यांचं त्याप्रमाणे विचार तरी करावा, वागायला नाही जरी आलं आपल्याला, तरी कमीत कमी त्या दिशेने की बाबा एक ना एक दिवस वियोग होणार आहे, आणि मी खेद कर अगर न कर, वियोग तर होणारच आहे. आता मी संयुक्त सुख भोगते आहे, वियोगाचं दुःख पण मला भोगायला लागणार आहे. त्यामुळे विराग वैराग्य स्थितीत राहणे केव्हाही चांगलं, जर मी स्वतःला साधक म्हणू इच्छिते तर. आणि जसे समर्थ सांगतात, तसे श्री गुरु सांगतात, तसे शास्त्र सांगतात, आणि जर मी ह्या सगळ्यांचा अभ्यास करते तर किमान मी ह्याचा विचार करायला पाहिजे. तर असं हे जी हा जो श्लोक आहे, ह्याचा हा खूप खूप म्हणजे काय म्हणतात, विस्तार पूर्वक सगळ्या बाजूने, आणि मुख्य म्हणजे आपल्याला मृत्यू ज्याची भीती वाटते त्याच्या बाजूने हा विचार झाला. तर एक आता खूप हेवी वाटला टॉपिक, तर मध्ये थोडस लाईट
असं असतं की वक्ता एकदम ठेक्यात सांगतो, श्रोता पण ऐकतो आणि मग स्थळ त्यागता सवेची जाते. लगेच उठून आपण जेव्हा उठतो तेव्हा त्याच्यात म्हणजे परमार्थ खूप मजेशीर आहे. वक्ता असतो त्याला सांगणाऱ्याला पण काही डायरेक्ट जबाबदारी नसते. मी इकडे Zoom बंद केलं की माझ्या घरी काय वागते मला ते मलाच माहिती. श्रोते पण मना डोलवतात आणि नंतर ते काय वागतात ते मला नाही माहिती. तर परमार्थ ही एकच आहे की डायरेक्ट जबाबदारी नाहीये. तुम्ही चांगले, मी चांगले. दोन्ही एकमेकांना चांगलं म्हणायचं. म्हणून वेदांत परमार्थ आपला केव्हाही चांगला असं. असं हे लाईटली माझे गुरु आम्हाला चिडवतात म्हणजे आपल्यालाच सगळ्यांना. तर वक्ता आणि श्रोत्यावर अशी जबाबदारी कोण आहे आपल्याला जबाबदारी विचारायला? जरी एखादे एक दिवस आपण काही स्वयंपाक पण नाही केला तर 4 लोकं येतात विचारायला. इकडे कोण विचारणार आपल्याला? त्यामुळे अशी काही जबाबदारी नाहीये. मला पाहिजे तर मी मनाचे श्लोक ऐकीन नाही तर नाही ऐकीन. नाही तसं वागायचं तर मी वागेन नाही तर नाही वागेन. मला अशी आपली जबाबदारी नाहीये. पण हा खरं म्हणजे परमार्थ हा खूप मोठ्या जबाबदारीचाच प्रांत आहे. त्यामुळे हे आपण जर लक्षात ठेवलं तर मग जे या श्लोकमध्ये खेद करायची वेळ आपल्यावर येणार नाही. आणि आता आपण वाट बघणार नाही. अमेरिकेत गेलेल्या मुलाचा आणि माझी मुलगी. तर आपण असं पुढच्या श्लोकला जाऊया आता. मना राघवे विण आशा नको रे. परत आता तेच आहे. खेद झाला. इथे आणि जास्ती आपल्याला समर्थांनी वॉर्निंग्स दिलेल्या आहेत. मना मानवाची नको कीर्ती तू रे. कीर्तीबद्दल आपण खूप ऐकलं. बघा किती वेळा म्हणजे एक असा छान अभ्यास होतो. कुठे कुठे कीर्ती आली. खेद हा शब्द किती वेळ समर्थांनी कमी आता 1 ते 18 नंबरच्या श्लोकमध्ये खेद, क्रोध हा खेदकारी असा समर्थांनी एकदा खेद वापरला. आता मतिमंदच्या संदर्भात वापरला. आता कीर्ती कुठल्या संदर्भात आहे ह्या 18 श्लोकमध्ये कुठे कुठे आणि कुठल्या कुठल्या संदर्भात आणि ते का रिपीट करतात एवढा पण स्टडी केला ना तर खूप आहे. तर आपला मुद्दा चालला आहे की मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिती सर्व ही श्लाघ्यवाणी. आता आशा आपण आशाबद्दल खूप पॉझिटिव्ह राहणे, होपफुल राहणे असं सगळं बोलतो. पण आता हे सगळं व्यावहारिक सत्तेवर नॉर्मल आपल्या जीवनामध्ये आशावर किती गाणे आणि किती शायरी कविता म्हणजे एकदम तुम्हाला मॉरल्स आपलं हे वाढवणं हिंमत वाढवण्यासाठी वगैरे. पण आता इथे बघा मी जो सांगणार आहे कदाचित नाही आवडणार पण हे मी नाही सांगत आहे. त्यामुळे सद्गुरूंनी जे सांगितलं तेच मी तर नुसतं एक माध्यम आहे. मी ते फक्त त्यांनी जे सांगितलं तेच सांगते की आणि मला हसायला पण आलं जेव्हा मी हा विचार ऐकला तेव्हा. तर त्यांचं वाक्य आहे ते मी वाचून दाखवते की माणूस आशा नावाचं पाणी सगळ्या पृथ्वीवर शिंपडत असतो आणि ह्यामुळे पृथ्वी टवटवीत राहते. आलं लक्षात ह्याचा अर्थ काय आहे? माणूस आशा नावाचं पाणी सगळ्या पृथ्वीवर शिंपडत राहतो त्यामुळे पृथ्वी टवटवीत राहते. आता हा माझ्या गुरुंनी जे वाक्य दिलंय त्याचा अर्थ बघा कसा आहे. आशेचं पाणी म्हणजे काय? मी कधीच मरू नये. माझी ही वासना पुढच्या जन्मात पूर्ण व्हावी ही आशा. त्याचं बीज मी पृथ्वीत घातलं. ह्या जन्मात मला हे नाही बनता आलं. मला खूप छान मोठी गायिका व्हायचं होतं, नाही बनता आलं. त्या वासना घेऊन मृत्यू झाला. पुढच्या जन्मात गायिका बनेल आणि आणखीन काहीतरी बनायचं असेल. म्हणजे माझ्या आशेच्या पाणीने पृथ्वी टवटवीत राहते. म्हणजे पृथ्वीचं आणखीन एक नाव आपण गेल्या वेळी पाहिलं होतं काय? भूमी मृत्यू लोक. तर अशी ही मृत्यू लोक मी जिवंत ठेवते माझ्या वासनेने आणि आशेने. याचा अर्थ हा होतो. सारखी आशा करा म्हणजे काय? थोडक्यात हो, आशा करा. मला हे व्हायचंय, वासना करा. परत या जन्माला. जन्म आणि मरणाचा फेरा घ्यायला परत या पृथ्वीवर. तुमच्या येण्या-जाण्यामुळे ही पृथ्वी ताजी टवटवीत राहते. असा ह्याचा मना राघवे विण आशा नको रे सांगितलीये ना. तर ही आशा मना मानवाची नको. मेन आशा म्हणजे काय? वासना. आणि वासने जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणून माझी बुद्धी म्हणतात की मनुष्य आशेचं पाणी नेहमी पृथ्वीवर शिंपडत असतो आणि एकच आशा धरावी. मग आशा नाही धरावी का? मग त्यासाठी आता आपला श्लोक समजला, त्याचा डीप मिनिंग गूढ अर्थ समजला आणि त्याचा आता आपण आपली जी थीम आहे त्याप्रमाणे ऍप्लिकेशन
मी कसं माझ्या जीवनाला लावू. आता आशा मग मी काय धरू नको? मग धर ना आशा. कोणाची? मग सगळ्यांना उत्तर माहिती आहे, राघवाची. जर मी रामाचीच आशा धरली, तो सत आहे, तो चित आहे, सच्चिदानंद आणि तो आनंद रूप आहे आणि तो सुखरूप आहे आणि ते मी आहे. ती जर मी आशा धरली तर मी परत परत पृथ्वी टवटवीत करायला मला यायला पण जायची गरज नाही. मी येणारही नाहीये, जाणारही नाहीये. तर आशा राघवाची धरावी, नाहीतर मग आहे ते सुरूच आहे. म्हणून हे जे संवादी अपेक्षा म्हणतात ह्याला, म्हणजे सगुण श्रीरामाचे दर्शन, तत्कथनम तत्श्रवणम, त्यांचंच ऐका, त्यांचंच वाचा, त्यांचंच विचार करा, त्यांचंच जप करा, त्यांचंच नाम घ्या. हे जे ऍप्लिकेशनचे जे पार्ट्स आहेत, ही आपली संवादी अपेक्षा आहे. एक ना एक दिवस मला राम नक्की मिळेल अशी अपेक्षा पण करायची असेल तर रामाबद्दल करावी. आणि बाकी सगळे विसंवादी आहे. म्हणून ह्याच्यासाठी उदाहरण श्री गुरुंनी दिलं, माझ्या शबरी. शबरी श्रीरामा येईल ह्यांच्या वाटेला डोळे लावून अपेक्षेने बसली होती, पण तिने अपेक्षा कोणाची ठेवली? एक ना एक दिवस माझे श्रीराम इथे येतील. बाकी तिने कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती आणि त्याप्रमाणे तिची इच्छा पण पूर्ण झाली. आणि माझे गुरु आम्हाला चिडवतात, खास करून आपल्या महिला मंडळ, आपण कसली अपेक्षा ठेवतो? सकाळ सुरू झाली की घड्याळीकडे बघितलं का 9 वाजले, आज कामवाली बाई नाही आली. 9:05 झाले, 5 मिनिट उशीर झाला की फोन, मेसेज, मी कसली करायची. आणि म्हणजे काय म्हणतात ना, खरंच मतिमंद. मला तर वाटायला लागलं की आता आपण मतिमंद आहोत. रोज अपेक्षा, कामवाली एक ना एक दिवस, आजच तुला नेमका सुट्टी घ्यायची होती का ग, असं. हे डायलॉग रे रोजचे. तर एक संवादी अपेक्षा, सगुण साकार श्रीरामाचे दर्शन, बाकी सगळं विसंवादी. आपण शबरीसारखे डोळे कुठे लावतो हे आता मी दुसऱ्यांचं तर सांगत नाही, पण माझं मी सांगून टाकलं. कामवाली बाई, स्वयंपाकी बाई, जे 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 काय ते प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती आहे. तर आला आणि राम कृष्ण हरी हा मंत्र ह्याच्यासाठी. म्हणून हे जे आता आपण जे सगळं सांगितलं ना, त्याच्याने काय होतंय, साधकाचा घात होतो. आपण आपलाच घात करून घेतो या अपेक्षाने. आणि पुढची ओळ आहे, जया वर्णिते वेद शास्त्र पुराणे. आता उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता, प्रस्थानत्रयी, हे तिन्ही फक्त ब्रह्म आणि ब्रह्मबद्दलच बोलतात. परंतु त्याच्यामध्ये फरक आहे. प्रत्येकाच्या साधकाच्या अधिकाराप्रमाणे असतं ते. म्हणजे एकदम सुरुवातीला परमार्थ काहीच नाही, माहितीच नाहीये त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे उपनिषदांनी सुरुवात. आणि त्यांच्यासाठी पुराण म्हणजे त्याच्यामध्ये जास्त करून रंजकता असते आणि खूप कथा असतात, रंजकता असते. आणि ब्रह्म म्हणजे श्री गुरु म्हणतात, माझं नाही आहे हे शब्द, ब्रह्म हे चटणीसारखे असते. चटणी नावाला जास्त विचार नसतो त्याच्यामध्ये. त्याच्याहून दुसरा जरा अधिकारी असेल त्याच्यासाठी आहे कीर्तन. त्याच्यामध्ये पण श्रीराम, ब्रह्म, ईश्वर काय, हे सगळे कीर्तन रूपात असतं. त्याच्याहून थोडं डीप म्हणजे प्रवचन, जे आपण 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 तुम्ही आम्ही सगळे जास्ती करून मला वाटतं आपण पुराण पण गोडीने ऐकू, कीर्तन पण गोडीने ऐकू, पण प्रवचन मध्ये कसं खूप काही सांगितलं जातं, समजावलं जातं, अर्थशास्त्रांना धरून खूप काही गोष्टी, कठीण शब्दाचा अर्थ. आणि त्याच्याहूनही जो उच्च अधिकार किंवा ज्याला जशी आवड तशी म्हणजे पाठवर्ग म्हणजे निखळ ब्रह्मशिवाय, जसं शंकराचार्य घेतील, फक्त ब्रह्म आणि त्याच्याविषयी त्याला सोडून कुठलाच अभ्यास नाही. ब्रह्म केवळ ब्रह्म. आणि पहिले जो पुराण आहे त्याच्यामध्ये चटणीसारखं ब्रह्म, सगळं झालं की एक ग्लासला ब्रह्म, असं हे ते 4 अलग अलग. तर हा त्याचा म्हणजे एक्सपान्सिव्ह अर्थ, जे जया वर्णिती शब्दच आता मी हे सांगितलं. वेद शास्त्र पुराणे 4 प्रकारचे असतात. तर छोटं वर्णन, मोठं वर्णन आणि एकदम डीप मध्ये असं हॅलो गिरीशा. आणि शेवटची ओळ घेऊ आपण आता, करेक्ट होईल आपल्या ह्या वेळेत. तया वर्णिता सर्व ही श्लाघ्य वाणी. आता
हं. हं. तया वर्णिता माझं एक एक आता किती 1 मिनिट आहे का? एक एक हॅलो. 5-5.5 मिनिटं हां. आहेत. 5-5.5 ओह! मिनिटं आहेत. अरे एवढा वेळ आहे का? बरं, बरं, बरं. मग मग मी घेतेच म्हणजे आता हे. एक माझा थोडासा एक पॅराग्राफ राहिला होता. सुटला तो माझ्या नजरेतनं, तर ते मी जस्ट घेते. मग आपण ह्या ओळीकडे जाऊ. नाहीतर पुढे आपण ह्यानी कंटिन्यू करू, की फोनबद्दल आपण बोलत होतो, की फोन येतो तेव्हा एक फोनबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपण जेव्हा स्वतःला रिंग करतो, तेव्हा तो नेहमी व्यस्त असतो. तसंच आहे. माझे श्री गुरु म्हणतात, की देव आपल्यामध्येच असतो. सारखं तो आपल्याला रिंग करत असतो आणि मात्र जेव्हा मी स्वतःलाच रिंग करते, तेव्हा तो काय असतो एंगेज्ड असतो. मी माझ्या रजगुणाच्या क्रियामध्ये एवढी व्यस्त असते, की मला देवाची रिंग ऐकू येत नाही. आणि जेव्हा आपण क्रेडलवर इतकं दुसऱ्यांशी गप्पा मारतो, कधी-कधी आपण बघा कोणी मैत्रिणीला फोन लावतो, तिचा फोन लागतच नाही. आपण तिला कंप्लेंट करतो, "का गं तुझा फोन लागतच नाही, मी जेव्हा करते तेव्हा तुझा फोन एंगेज येतो." सेम माझं आणि देवाचं तसं नातं आहे. कधी पण मी एंगेज्ड असते. देव तिकडेच असतो फोनसारखा. पण माझं बाह्य विषय ह्याच्यामध्येच मी असते, तर कुठून माझा फोन लागणार आहे? सेल्फ बिझी, सेल्फ एंगेज. आणि फोन क्रेडलवर ठेवणे ह्याला ध्यान म्हणतात. ज्यावेळी मी फोन बंद, आता तर क्रेडल असं नाही राहिलं, पण जेव्हा मी मोबाईल बंद करते काही वेळ आणि नामस्मरण करते, त्याला त्याला आठवते, ते म्हणजे त्यालाच म्हणजे व्यस्त आणि व्यग्र मन शांत करणे म्हणजे फोन क्रेडलवर ठेवणे, म्हणजे ध्यान करणे, म्हणजे ते आता जे आपण ते सगळं जो काही पाहिला, की श्रीरामालाचा अनुसंधान ठेवणे. आपण 24 तास मूर्तीची पूजा करू शकणार नाहीये. डोळे लावून वाट बघत मुलाची नाही बसायची. तसंच पण श्रीरामाची पण वाट शबरी जशी बघते तशी बघायची. आपलं कर्तव्य करता करता. तर मग हा जो पॉइंट होता हा माझा राहिला होता. म्हणजे ह्याच्यासाठी अविचार करून वाटेला डोळे लावून बसणे आणि ह्या अकस्मात काहीतरी गोष्टी घडणे, ह्याच्यामुळे काय होते, माझं मन व्यग्र होतं. त्या एंगेज फोन सारखं माझी बुद्धी अशांत होते आणि जीव आत्मापासून म्हणजे आत्मस्वरूपाने केलेला कॉल आपल्याला ऐकायलाच मिळत नाही. आपल्याला ऐकायला येतच नाही. कारण म्हणून भगवान शंकराचार्यांनी सांगून ठेवले आहे, की कोटीवधी कर्म तुम्ही करा, पण त्याच्यासाठी विचार हे एकच साधन आहे. 2 पद्धतीने. एक आचाराची कृती पूजा करणे आणि विचाराची कृती म्हणजे सोहम साधना. सोहम, तो म्हणजे मी आहे. तर 2 प्रकाराने आपण त्याच्या जवळ तो फोनवर संवाद साधू शकतो. एक म्हणजे आचाराची कृती, पूजा आपण 24 तास नाही करू शकत. त्यामुळे सोहम साधना, सतत त्याच्याशी संपर्कात राहणे. सोहम, तो म्हणजे मी आहे. अहम, तो मी आहे. आणि हे कृतिशील जीवन का करायचं असतंय? चित्त शुद्ध होण्यासाठी. आणि सोहम काय? मी सो म्हणजे काय? हम म्हणजे काय? माझं नातं काय जीव म्हणून त्याच्याशी? आणि हा सगळा विचारविणं किती पण कोट्यवधी कर्म करा, त्यांनी मोक्ष नाही मिळणार आहे. असा हा जो हळूहळू विचार करीत करीत आपण निष्काम कर्म करत करत एक ना एक दिवस आपलं चित्त शांत होतं आणि जेव्हा काही जे मी नाही ते सहज गळून पडतं. आणि मग जे व्हायचं ते आपल्या पदरी पाडून घेता येतं.